ऍसिड हल्ल्यासंदर्भात वेगळ्या कायद्याची आवश्यकता, आरोपीला कडक शिक्षा व्हायलाच हवी. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया. विधान परिषदेत आज समान नागरी कायद्यावरून वातावरण तापणार. उत्तराखंड प्रमाणे महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करा. परिणय फुके, निरंजन डावखरे, प्रसाद लाड यांची आज लक्षवेधी. इंधन घेऊन जगलाडकी जहाज मुंद्रा बंदरावर पोहोचलं. आतापर्यंत 3 जहाजं भारतात सुखरूप परतली. इराणचा एकाच वेळी अनेक ड्रोन्सनं दुबईवर हल्ला. युएईच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं ड्रोन्सचा मार्ग रोखला. ड्रोन्सना हवेतच रोखल्यावर अनेक भागात स्फोटांचे आवाज. इराणचे 2 वरिष्ठ अधिकारी ठार. इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा. इराणचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अली लारिजानी यांच्यासह जनरल गुलाम रजा सोलेमनी ठार झाल्याचा दावा. डोनाल्ड ट्रम्प यांची आगपाखड. नाटो मित्र देशांनी मदत न केल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प संतप्त. अमेरिकेचे दहशतवाद विरोधी प्रमुख जो केंट यांचा राजीनामा. तो कमकुवत होता, बरं झालं त्यानं राजीनामा दिला. डोनाल्ड ट्रम्प यांची बोचरी प्रतिक्रिया. मुश्तबा खामेनी रशियामध्ये उपचार घेतोय. इराणी राजदूतानं केलाय खुलासा. एलपीजीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाटाघाटी. केंद्राच्या हमीनंतर नागपूर खंडपीठातील याचिका निकाली. एसआयआर मोहिमेला भाजपकडून वेग. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यशाळा. महाराष्ट्रात 2002 साली झालेल्या एसआयआरचा घेतला जाणार संदर्भ.